मित्रांनो, काही दिवसामध्ये तुम्हाला जगामध्ये तिसरं महायुद्ध सुरू झाल्याचं कळणार आहे. बघा, अमेरिकेने व्हेनेझुएलावरती अटॅक केला आणि त्याचं कारण काय सांगितलं तर नॅशनल सिक्युरिटी थ्रेट. पण खरं कारण तुम्हाला माहिती की व्हेनेझुएलामध्ये तेलाचे साठे आहेत आणि त्याच्यावरती पूर्ण कंट्रोल हा अमेरिकेचा असला पाहिजे, या कारणावरून त्यांनी हमला केला. पण बघा, जर अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली जर अटॅक केलाय आणि तो योग्य मानत असाल, तर रशियाने जे युक्रेनवरती नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली अटॅक केलाय तो सुद्धा योग्यच मानला जाईल. यानंतर काही दिवसामध्ये चायना तैवानवरती सुद्धा नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखालीच अटॅक करेल आणि तो सुद्धा जगाला योग्यच मानावा लागणार आहे. आता भारताकडे आलं तर बांगलादेश हा भारतासाठी नॅशनल सिक्युरिटी थ्रेट बनत चाललाय आणि अशा सिच्युएशनमध्ये जर भारताने बांगलादेशवरती अटॅक केला तर तो सुद्धा लेजिटिमेटच मानला जाईल. पण प्रश्न असा पडतोय की भारत बांगलादेशवरती अटॅक करेल का? आताची सिच्युएशन जर बघितली तर ती वॉर सारखी सिच्युएशन नाहीये, पण भविष्यामध्ये असं होऊ शकतं आणि तेव्हा भारताला निर्णय घ्यावाच लागेल आणि इथूनच तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होईल असं वाटतंय. तर यावरती तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो नक्की करा.